जे अशक्य वाटतं ते आज पूर्ण करायचं आहे. इथे भीती अजून आहे, पण आता आत्मविश्वास जास्त आहे. कुलंग AMKचा अंतिम अध्याय. शिव सकाळ मित्रांनो, आता मी आहे मदनगडावर आम्ही इथं रात्री स्टे केला गुहेमध्ये आणि इकडे बाहेर स्वयंपाक वगैरे केला, मस्त खाल्लं आणि मस्त झोपलो. रात्री भयंकर वारा होता, थंडी होती आणि मस्त झोप लागली टेंटमध्ये. आता उठलोय, माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही तांबडं फुटायला लागले आणि मदनगडावरनं आम्ही सूर्योदय बघणार आहे. समोरच कळसुबाईचं शिखर सुद्धा इथून दिसतंय. तर आजच्या दिवसाची आणि व्हिडिओची झालेली आहे सुरुवात. तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही, जर पाहिला नसेल तर इथं आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आपली चालू आहे AMK सिरीज. AMK मधला अलंग झाला, मदन झाला आणि आज मदनगडावरनं आपल्याला खाली उतरायचे आणि कुलंगगडाकडे जायचे. चला आताचा हा सूर्योदय बघूया आणि अलंगगडाकडे निघूयात. मदनगडावर आम्ही सूर्यास्त तर पाहिलाच, पण बोनस म्हणून सूर्योदय सुद्धा पाहायला मिळाला. सकाळी सूर्याची पहिली किरणं कळसुबाईच्या शिखरावरून आणि त्या डोंगर रांगेतून वाट काढत थेट मदनगडावर येऊन पडत होती. आजूबाजूचं वातावरण एकदम सोनसळी झालं होतं. थंडी गुलाबी होती, हवा शांत होती आणि त्या मस्त वातावरणात मदनगडावरचा सूर्योदय आम्ही मनसोक्त एन्जॉय केला. वेळ कसा गेला कळलंच नाही, पण मग हळूहळू जाणवलं आता इथून निघायची वेळ झाली आहे आणि पुढचा प्रवास वाट पाहतोय. तर मस्त असं आता इथं सूर्योदय पाहिला. ड्रोन शॉट्स एकदम भारी भारी मिळाले, मजा आली. तर आता इथं सामान सगळं गोळा करायचा टाइम झालेला आहे आणि अरुण सर इथं आपल्यासाठी मस्त असे पोहे करतायत. आता गरम गरम पोहे खायचं आणि इथून आपल्याला आता खाली निघायचं. आता जाऊन आम्ही ब्रश वगैरे करून घेतो खालच्या पाण्याच्या टाकीपाशी. इथं आपण राहिलो होतो बघा रात्री. हे असा विषय आहे, एक नंबर. इथं अरुण सर वगैरे. तर एवढी मोठी ही गुहा आहे आणि एकदम गरम. इथं आपण रात्री टेंट टाकले होते. चलो निघतो आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी सह्याद्रीतल्या अजून एका गडावर आपला मुक्काम करण्याचा योग चांगल्या पद्धतीनं पूर्ण झाला आणि या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण झाली की मदनगडावर आपल्याला मुक्काम करायचा आणि सनसेट सनराईज दोन्ही बघायचं. तर ते दोन्ही झालं. आता सगळा सेटअप आपण पॅकअप केलंय आणि आपण निघालोय आता खाली. आता आपल्याला उतरायचंय खाली. तर पहिल्यांदा इथला एक थोडासा रिस्की पॅच आहे. त्या पॅचमधून खाली आपण गेलं की आपल्याला रॅपलिंग करून खाली जायचे आणि मग ह्या गडाच्या कडकडने आपण कुलंगगडाकडे जातोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे मदनगडाच्या ही जो कातळकडा होता ना हावाला, तर ह्या कातळकड्यावरनं खाली आलोय. तर तुम्ही आता पाठीमागं माझ्या बघतच होता की कातळकड्यात ह्या कोरलेल्या पायऱ्या कशा होत्या, एकदम छोट्या छोट्या. तर मदनगडावर जाण्यासाठी ह्या वाल्या फक्त पायऱ्या
थोड्याशा रिस्की वाटू शकतात. तुम्ही एकदा दोनदा आला किंवा तुमची सततची प्रॅक्टिस असेल तर ह्या एकदम सोप्या वाटू शकतात तुम्हाला. तर लास्ट टाइम मी आलो होतो त्यावेळेस इथून मी अंधारामध्ये गेलो, म्हणजे काळा कुट्टा अंधारात गेलो, त्यामुळे मला खालची खोली वगैरे काय दिसत नव्हती. सकाळी रिटर्न येताना मला जेव्हा खोली दिसली त्यावेळेस मग अंगावर काटा आला. पण ठीक आहे, एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर ती सुद्धा काय होत नाही. एकदा प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला काहीच नाही वाटणार. तर आता आम्ही इथून खाली जातोय. पूजा तर दंदनाच पळत पुढे खाली गेली. अशा प्रकारे आता गडाला वळसा मारून खाली आलो आणि अशा हा पॉईंटला येऊन थांबलो. इथून आपल्याला रॅपलिंग करून खाली जायचं आहे. जसं की आपण रात्री क्लाइम्बिंग केलं तर आता इथं रॅपलिंग करून खाली जायचं आहे. तर आज रात्री मुक्कामासाठी किंवा इथून हा गड कंप्लीट करून रिटर्न जाण्यासाठी काही मंडळ आलेत. एकदम अर्ली मॉर्निंग या ठिकाणी पोहोचले. तर या ठिकाणी थोडीशी गर्दी वाढलेली आहे, पण तरी पण आपल्याला खाली जायचं आहे. आता ह्या हवाला पॅच संपला ना तर आपला गर्दीचा काही संबंधच नाही. आपण डायरेक्ट चालत चालत जाणार पुढे. आता आम्ही येऊन पोचलोय त्या पॅचवर जिथून खऱ्या अर्थाने रॅपलिंग करून खाली उतरायचं आहे. आणि आज शनिवार असल्यामुळे खाली एकदम गर्दीच गर्दी होती. जवळजवळ 200पेक्षा जास्त लोक वेटिंगमध्ये उभे होते, जे वर चढायला वाट पाहत होते. आणि इथूनच आपली खरी परीक्षा सुरू होणार होती, कारण इथे अगदी सपाट कातळ काड्यावरून सरळ खाली रॅपलिंग करत उतरावं लागतं. खाली नजर टाकली की अंगावर काटा येतो एवढी खोल दरी आहे. दोरीवर वजन टाकताना मनात जरा धसका भरतोच, कारण हे रॅपलिंग खरंच भयानक आहे. पण हे सगळं पार केल्यावर थांबायचं नसतं. पुढचा प्रवास चालूच ठेवावा लागतो, कारण पुढे ना क्लाइम्बिंग आहे ना रॅपलिंग. पुढचा सगळा रस्ता फक्त पायावरच कापायचा असतो. तर अशा प्रकारे आता मदनगडाच्या पायथ्याला आलो आणि इथं सरबत घेतलं. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला चुन्यामध्ये लिहिलेलं आहे. काल बी सांगितलं तुम्हाला की मदनगड इकडं आणि कुलंगड सरळ. आणि आता आम्ही चाललोय आपल्या AMK ह्या 3 गडाच्या ॲडव्हेंचर मधला हा 3रा कुलंगड करणार आहेत. आणि त्याची ट्रेकिंग झालेली आहे सुरू आता. आणि आता निघतो पट 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 पट. आपल्या सोबत आपल्या सोन्या सुद्धा आहे. सोन्या, चल लवकर. अभी ये AMK तीनों की है. हम नज़दीक वाले हैं, मतलब पुणे से है. हाँ. तो इसलिए हम खाली AMK करने के लिए आए थे. आपका बड़ा प्लॅन रहेगा शायद. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो मागचा पॅच दिसतो ना, तो उतरण्यासाठी भयंकर म्हणजे भयंकरच होता. कारण की दगड कमी, माती जास्त, मातीतनं पाय सटकत होते सन 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 सन. आता आलोय वरी. इथं बी सगळी मातीच आहे की. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या कातळकड्याच्या कडकड्याने आम्ही आलोय. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला तो मदनगडाचा कातळकडा त्याच्या खापारीतनं यावं लागलं. आणि मग ह्या कुलंगडाची जी खालची खापार आहे त्या खापारीतनं आम्ही चालत चालत वर आलो. आणि वर आल्यानंतर आपल्याला हावाला एक पॉईंट मिळतो. तर इथं आम्ही आता थोडंसं बसलो, रेस्ट घेतली 2-4 मिनटं आणि काय केलं, पाणी पिलं. आणि इथून आपल्याला चढायचं वर, अगदी छोट्या छोट्या पायऱ्या, आणि त्यातून जायचे वर. तर मित्रांनो, 3 गडाच्या वेगवेगळ्या खासियत आहेत. त्यातली ह्या गडाची खासियत म्हणजे आता इथून ह्या खड्या असणाऱ्या पायऱ्या.
बराच थकवा येत आहे आणि 3-4 या ठिकाणी ब्रेक घेत घेत आम्ही आलो आहे. आता माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, हा एवढा मोठा कडा चढून जायचं आहे. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि तिकडचं दिसणार नाही आता, तिथं दरवाजा दिसतोय. ब्रेक घेतला आता. तर मित्रांनो, आता विषय झाला आहे असा, मी येऊन पोचलो आहे कुलंगडाच्या ह्या शेवटच्या पॅचला. इथून आमचे मित्रमंडळी वरी चालले. तर हा पॅच कंप्लीट करून आपण वर गेल्यानंतर आपल्याला तिथं दरवाजा लागतो, म्हणजे आपण कुलंगडावर प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. कुलंगडावर जायला रॅपलिंग किंवा क्लाइम्बिंग करायची काही गरज नाही. पण असं म्हणून इथं सगळं सोपं आहे असंही नाही. इथल्या पायऱ्या इतक्या अरुंद, इतक्या उंच आहेत की चढताना अंगात शहारा येतो. खरं सांगायचं तर इथं येऊन शरीराची खरी परीक्षा घेतली असं म्हणायला हरकत नाही. आता जिथे आम्ही बसलोय ना, त्या ढाळजवळून खाली पाहिलं की वाटतं अरे बापरे. आणि ही ढाळच काही सोपी नाही. इथून खाली उतरणं म्हणजे चढण्या इतकंच अवघड आहे. पण या सगळ्या कष्टांच्या बदल्यात वरून दिसणारा नजारा असा आहे की बस, खरंच स्वर्गात आलो की काय असं वाटतं. आणि फायनली 2 तास पायाच्या तुराट्या करून आम्ही येऊन पोचलोय कुलंगडावर. आता जस्ट मी या शेवटच्या 4 पायऱ्या पूर्ण करून मुख्य एक दरवाजा म्हणता येईल त्याला, थोडंसं बांधकाम आहे, तिथं पोचतोय मी. आणि खरंच तिथं पोचलो की मी. वा, अशा पद्धतीनं कुलंगडावर आपलं आगमन झालेलं आहे. हा 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 हा, वा 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 वा. हा, आता आपण कुलंगडावर आहोत. तर आलंग केला, मदन केला आणि आता कुलंगडावर तुम्ही बघू शकता इथं पाण्याच्या टाक्या आहेत, पाठीमागं पण आकार आहेत, तिकडे पण जाऊयात. विषय झाला असा की आलंग, मदन आणि कुलंग या 3 गड्यापैकी सगळ्यात जास्त आपल्याला जुने अवशेष बघायला मिळतील तर ह्या कुलंगडावर. तर इथं बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत. एक जुनं बांधकाम पण या ठिकाणी तुम्हाला पडझड झालेलं पाहायला मिळेल. ते आता आम्ही इथून बघतो आणि एकदा फिनिक्सला हवेत सोडतो, म्हणजे कसं विषय होईल, सगळं क्लिअर कट बघता येईल. AMKच्या सिरीजमध्ये जर तुमचा मुक्काम कुलंगडावर जर ठरला तर इथं आपल्याला ही एक गुहा पाहायला मिळते. म्हणजे ही पाठीमागची गुहा, ती अमोल नाव दिसतं, ते इग्नोर करा तुम्ही. तर ही ती गुहा आहे. गुहेमध्ये तुम्हाला अजिंठा वेरूळसारखे या ठिकाणी लव बर्ड्सने आपापले नावं टाकलेली तुम्हाला बघायला मिळतील. आणि पाऊस बिऊस असेल तर तुम्ही इथं टेंट टाकून बिंदास राहू शकता. तर अशी वाली ही गुहा खूप छान वाटते मला तर. कुलंगड हा सह्याद्री पर्वतरांगामधील महत्त्वाचा दुर्ग असून तो अलंग, मदन आणि कुलंग AMK या प्रसिद्ध त्रिकुटाचा भाग आहे. सुमारे 4820 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला प्राचीन काळापासून टेहाळणी आणि संरक्षणासाठी वापरला जात असे. त्याचे उंच कडे आणि विस्तीर्ण पठार यामुळे परिसरावर दूरवर लक्ष ठेवता येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुलंगडाला सामरिक महत्त्व प्राप्त झाले. उत्तर महाराष्ट्र व कोकण यांना जोडणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उपयुक्त ठरला. स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी AMK किल्ल्यांची साखळी महत्त्वाची होती. ब्रिटिश काळात 1818 साली मराठा साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर इंग्रजांनी कुलंगड ताब्यात घेतला. थेट लढाईपेक्षा वेढा आणि पुरवठा मार्ग तोडण्याची रणनीती त्यांनी वापरली. किल्ल्याची दुर्गमता पाहता ब्रिटिशांनी फार काळ येथे वास्तव्य केलेले नाही. आज कुलंगडावर अनेक ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. मोठी पाण्याची टाकी, दगडी गुहा, भिंतींचे अवशेष, तटबंदीचे चिन्ह आणि विस्तीर्ण पठार आजही अस्तित्वात आहेत. हे अवशेष किल्ल्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. कुलंगड हा इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम मानला जातो. तर फायनली मित्रांनो, पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा AMK ट्रेक आपला कंप्लीट झाला. आता मी कुलंगडावर आहे. कुलंगड पण सगळा बघितला. तुम्हाला
हा AMK ट्रेकचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.